नमस्कार सगळ्यांना, कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नैना माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे मकर संक्रांती आणि तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर काल भोगी होती, तर मला भोगीचा व्हिडिओ काल बनवता आला नाही. काल मस्तपैकी मिक्स भाजी बनवली होती मी, बाजरीची भाकरी त्याच्यावर तीळ वगैरे लावून. पण काल व्हिडिओ बनवता आला नाही का, तर माझ्या फोनमध्ये ना बिलकुल जागा नव्हती, फुल एकदम फोन झाला होता. आणि त्याच्यासाठी म्हटलं आज व्हिडिओ बनवायला नको, फोन मस्तपैकी रिकामा करून घेते, जे नाही कामाचे ते व्हिडिओ उडवून टाकते. आणि त्याच्यासाठी काल व्हिडिओ बनवलाच नाही आणि आज संक्रांतीचा व्हिडिओ बनवते. आणि हा व्हिडिओ तुम्हाला उद्याच्याला भेटणार आहे, आज भेटणार नाही त्याच्यासाठी. ठीक आहे, तर चला तर मग व्हिडिओला सुरू करूया वेळ न घालवता. आणि आज मस्तपैकी मी जेवण बनवणार आहे. तुम्हाला सुद्धा माहित आहे आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये सणासुदीला काय बनवतात, ते म्हणजे की पुरणपोळी. मी सुद्धा पुरणपोळी बनवणार आहे आणि मस्तच आहे. आणि शिवाय डोकं वगैरे विचारलं नाही, असेच फक्त केस बांधलेत का, तर डोकं माझं बोललं आहे. आणि शिवाय घरातले सगळे कामं केले आणि नंतर मग आंघोळ वगैरे केल्यानंतर मी साडी घातलेली, का तर कामं साडी घालून बिलकुल होत नाहीये. त्याच्यासाठी म्हटलं चला आधी सगळे कामं करून घेते आणि नंतर आंघोळ करून मग साडी वगैरे व्यवस्थित घालते, जेणेकरून मी स्वयंपाक करेपर्यंत साडी घालून राहील. आणि जर दुसरं बाकीचं लादी वगैरे पुसायची किंवा कपडे धुवायची म्हणलं ना, तर साडी घालून बिलकुल हे कामं होत नाही. तर चला पटकन आधी किचनमध्ये जाते, डाळ शिजायला घालते आणि सगळं काही तुम्हाला तर दाखवणारच आहे. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा, बिलकुल विसरायचं नाही. आणि हा माझा मेकअप कसा वाटतोय किंवा माझी साडी वगैरे मी कशी दिसते ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. ठीक आहे, चला मग पटकन किचनमध्ये जाऊया. आणि स्नेहाला ही सिंदूरची डब्बी मी ठेवायला दिली होती, तर स्नेहाने फ्रीजवर ठेवली आणि मी हुडकली तर मला भेटलीच नाही. आणि आता फ्रीजकडे गेल्यानंतर मला दिसली, तर म्हटलं चला लावूया. मग लावली आणि बराच वेळ थांबले. नंतर मी डाळ शिजायला टाकली, का तर म्हटलं सचिन आणि स्नेहाला यायला वेळ आहे बराच. आणि आधीच बनवून ठेवलं तर जेवण सगळं थंड होऊन जाईल. तर ते यायच्या आधी म्हटलं 1-2 तास जर बनवायला सुरुवात केली तर टायमाला होऊन जाईल. आणि शिवाय स्वप्नीलचं जेवणसुद्धा झालं होतं, तर म्हटलं जाऊ दे, नकोच आता बनवायला. मी थोड्या वेळाने बनवून परत डाळ शिजायला टाकली थोडीशी भाजून. आणि बाहेर आले गॅलरीमध्ये, तर इतकं वातावरण सुंदर आणि मस्त होतं. एकदम सगळं लालसर असं पसरलेलं होतं, सनसेट होत होता. आणि तुम्ही सुद्धा बघू शकता, म्हणजे एक छोटासा व्हिडिओ काढते जेणेकरून तुम्हाला सुद्धा खूप छान वाटेल. तर बघू शकता किती मस्त असं वातावरण वाटत होतं बाहेर. आणि नंतर डाळ वगैरे शिजली माझी, 3-4 शिट्ट्या केल्या, मस्तपैकी डाळ शिजली. आणि कुकरमध्ये शिजायला डाळीला वेळ पण नाही लागत जास्त. आणि शिवाय मला ही चाळणी पाहिजे होती, तर सकाळी मी डाळे तोडून ठेवले होते स्वच्छ धुवून. आणि आता काढून ठेवलं साईडला आणि चाळणी रिकामी करून घेतली धुवून वगैरे, त्यात गाळून घेतलेलं आहे पाणी. आणि नंतर म्हटलं चला आमटी बनवूया. आणि डाळे उन्हाला बसून खायला ना मला खूप जास्त आवडतात. आणि म्हणलं आज तो टाईम नव्हता, उद्याच्याला मस्तपैकी वरी जाईन टेरेसवरती आणि डाळे खायला उन्हाला बसून. उन्हाला बसायला खूप छान आणि मस्त वाटतं. आता थंडीच्या दिवसात नाही तर खूप जास्त ऊन असं वाटतं, पण थंडीमध्ये उन्हाला बसायला खूप छान वाटतं. चला मग आता जाऊ द्या, आमटी बनवत आहे मी. आमटी कशी बनवते ती सुद्धा तुम्ही सुद्धा नक्की बघा आणि अशी आमटी ट्राय करा. खरंच खूप मस्त आमटी झाली होती. आता पातेलं ठेवलं, पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकले, त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकली, थोडीशी तडकल्यानंतर अद्रक लसूण थोडंसं चेचून टाकलेलं आहे, वाटून टाकायचं नाही, एकदम बारीक पेस्ट टाकायची नाही, तर असं चेचूनच टाकायचं. चेचल्यानंतर फोडणी खूप मस्त लागते त्याची. आणि नंतर 2 ते 3 छोटे पान तेजपत्त्याचे टाकलेले आहेत. आणि आता ह्याच्यात मसाले टाकूया. मसाले म्हणजे पहिल्यांदा हळद टाकायची आहे, का तर हळद टाकली ना जास्त असं तेल उडत नाही आहे. आणि नंतर काळा मसाला आहे, हा मसाला घरचा बनवलेला, मी सांगितलं ना तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये की मम्मीनं बनवलेला काळा मसाला आहे, तो मसाला टाकला आहे. आणि हे आहे एव्हरेजचा गरम मसाला. आता थोडंसं मिक्स करून घेऊया. आणि नंतर ही डाळसुद्धा मी वाटून ठेवली, थोडीशी डाळ घेतली होती आणि ते वाटून ठेवली, तीसुद्धा टाकायची, जेणेकरून आमटी थोडीशी आपली मस्तपैकी होईल, खूप पातळ होणार नाही. आणि आमटी जितकी मस्तपैकी अशी पातळ होईल ना तर चांगली लागते प्यायला वगैरे, पुरणपोळीसोबत खायला वगैरे चांगलं लागते. खूप जास्त असं घट्टी पण आमटी चांगली लागत नाही आहे. तर ही जशी सरभरीत अशी मस्त होईल ही आमटी. तर बघू शकता, असं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे. परत ह्याच्यामध्ये टमाटर टाकायचं आहे. बरेच जण टमाटर टाकत नाही आहेत, पण टमाटर टाकल्यानंतर चव खूप छान लागते. तर तुम्ही एकदा अशी आमटी बनवू शकताय. आणि जे पाणी आपण काढून ठेवलं होतं ना, 2 मिनटं तेल सुटल्यानंतर टमाटर शिजल्यानंतर हे पाणी ओतायचं आहे. तुम्हाला जितकं पाणी ओतायचं तितकं ओतू शकता. मी जेवढं काढलेलं पाणी आहे तेवढं सगळं ओतणार आहे. टमाटर शिजेपर्यंत आपल्याला थांबायचं, थोडंसं आधी पाणी ओतूया, जेणेकरून व्यवस्थित सगळी डाळ वगैरे मिक्स होईल, टमाटर शिजून जाईल. आणि नंतर मग पाणी ओतायचं आहे जे आपण काढून ठेवलेलं आहे ते. तर बघू शकता किती मस्त असा मसाला झालेला आहे. आणि बारीक कोथिंबीरसुद्धा कापलेली टाकायची आपल्याला ह्याच्यात. आणि नंतर पाणी ओतलं आणि थोडं झाल्यानंतर डाळसुद्धा उकळी साईडला काढून ठेवली. आणि नंतर ह्याच्यामध्ये मी कढईवरती डाळ शिजलेली डाळ टाकलेली आहे. आता म्हणजे गूळ टाकायचा आहे.
आणि थोडंसं गरम करून घ्यायचं. कधी पण मी पुरण बनवतो आणि थोडंसं गरम करून घेते, जेणेकरून व्यवस्थित पुरण बनतं आणि खूप छान असं व्यवस्थित मिक्ससुद्धा होतं. आपण डायरेक्टली असं वाटचाल ना तर ते पातळ होतं आणि चांगलं नाही होत. तर कधी पण पुरण बनवताना थोडंसं हे करून घ्यायचं, गरम करून घ्यायचं आहे. परत ही विलायची, बडीशेप आणि सुंठ आणि 1 चमचा साखर हे सगळं वाटून घेतलं आहे आणि ते सुद्धा टाकलेलं आहे. आणि हे टाकल्यानंतर इतका सुंदर असा वास सुटला होता, खूपच छान असा वास सुटला होता. आणि सुद्धा दिसतं किती सुंदर दिसते, तुम्ही सुद्धा बघू शकताय. आता थोडंसं गरम असल्यानं तवच हे करून घ्यायचं आहे, पुरण बनवून घ्यायचं आहे. आणि थंड झाल्यानंतर हे पटकन वाटत नाही आहे. ग्लासाने असं करायचं आहे. 5 ते 10 मिनिटांमध्ये पूर्ण पुरण तयार होते, जास्त वेळ लागत नाही. तोवर स्नेहासुद्धा आलेली होती आणि मला वाटलं की दररोजच्या टायमाला येतील, पण लवकरच आले. स्नेहा म्हटली आम्ही आज लवकरच आलो, तर ठीक आहे म्हटलं. आणि शिवाय आज माझं बनवायला पण खूप पोळ्याच फक्त लाटायच्या राहिल्या, बाकी सगळं झालं. पापड वगैरे मी तळल्यानंतर पटापट होऊन जाते, त्याचं काही वेळ लागत नाही. पीठ वगैरे झालं, माझं आमटी भात झालं आहे, दूध पण गरम करायला ठेवले, फक्त पोळ्या लाटायच्यात. आणि हे पुरण वाटायला तर काही 10 मिनटात तर होऊनच जाणार आहे पुरण वाटूनसुद्धा. आणि पुरण गरम गरम वाटल्यानंतरच पटापट वाटतं. आणि जर तुमच्याकडे अशी चाळणी नसेल ना तर चाळणी नक्की घ्या. चाळणी खूप पटकन असे कामं होतात, काय पण गाळायचं पण होतं आणि असं पुरण वाटायला सुद्धा होतं. पहिली माझ्याकडं नव्हती आणि पुरण पात्राने मी पुरण वाटायचे, पण बराच वेळ लागायचा. आणि आता ह्यानी ना खूप पटकन होतं पुरण वाटून. आणि जे काही जाडं असेल ना, जसं की विलायची साल्ट वगैरे काय राहील ना, ते सगळं वरती राहतं आणि एकदम पुरण मस्तपैकी असं तयार होतं. तर तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते मी. आणि बघू शकताय, बोलता बोलता पुरणसुद्धा वाटून झालं, लाटून नाही वाटून. तर बघू शकता की ते एकदम मोकळं सुटसुटीत असं पुरण तयार झालेलं, एकदम हाताला सुद्धा चिटकत नाही. अशा ह्याच्या पोळ्यानं खरंच खूप छान मस्त बनतात. मी तुझ्या हातात कॉपी देऊ का? आणि त्याच्यावर देऊ का? त्याच्यावर नको, त्यावर कट्टी खायचं आहे किती कट्टी टीश पेपरवर देऊ का? हां, आम्ही त्या दिवशी आहे ना ह्याला गेलो ना खायला, काय खायला रोहिणी. मग मी काय झालं मला माहितीच नाही, आम्ही तिथं खाऊन झालं आणि मग मी काय केलं, टिश पेपर असं केला आणि माझी पूर्ण अशी ओढत लिपस्टिक त्याच्या रूम म्हटले. मग मी रोहिणी दिला नाही, मग मला किती ठेव तू, हे माझी आठवण तुझ्याकडे. मी फोनच्या कवर मध्ये घालून ठेवलं का? मग हा तिथे मग ती तुझं फेकून देईल, तिचे सेम करा. आणि नाही मी माझी वाली तिला बरोबर दिली. नाही फेकून देणार, नाही फेकून देणार. भारी माहिती नाही. ऋतुजा का ऋतुजा ती माझ्या क्लासमधल्या एका फ्रेंडने ना, त्या मुलीने तिने खाल्लेलं चॉकलेट होतं, पण तिने त्या नाही चॉकलेटचं रॅपर होतं, 1 रुपयाचं चॉकलेटचं रॅपर होतं आणि तिने त्याच्यानं बटरफ्लाय बनवून दिली तिला. ती ऋतुजा आतापर्यंत बटरफ्लायचा म्हणून आठवण म्हणून. तर स्नेहाची मस्ती अशी अधूनमधून चालूच असतं, काही ना काही सांगत राहते ती. आणि तुम्ही सुद्धा ऐकलं असं. आणि बघू शकता पुरणपोळ्या बनवायला सुरुवात झालेली आहे माझी. आणि पुरणपोळीनं कशी गुबगुबीत पाहिजे, खूप असे पातळ वगैरे नसायला पाहिजे. पीठ खूप थोडंसं घ्यायचं आणि पुरण खूप जास्त भरायचं, जेणेकरून पोळी अशी गुबगुबीत होते आणि खाताना सुद्धा खूप छान लागते. आणि जर पुरण थोडंसं भरलं ना तर पोळी एकदम चांगली वाटत नाही किंवा खायला सुद्धा चांगली लागत नाही. तर सगळे माझे पुरणपोळ्या वगैरे बनवून झाला, बराच वेळ लागला होता बनवायला. एकदम पूर्ण टोपलं भरून पुरणपोळ्या केल्या होत्या. आणि नंतर पापड वगैरे तळायला सुरुवात केली. आणि पापड आणि कुरवड्या पटपट होतात, भजे करायचे होते पण आता राहून गेले, म्हटलं नको जाऊ दे, पापड कुरवड्या बनवते. पोळ्या मी सकाळी आणखीन भरपूर यातल्या पोळ्या आमटी उरणार आहे का, तर सकाळी शिळी आमटी आणि पोळी खायला सुद्धा खूप छान लागते. तर सगळेजण खाते सकाळी सुद्धा, तर मी सकाळी भजे बनवून. आणि बघू शकता एवढ्या सगळ्या पोळ्यासुद्धा बनलेल्या आहेत. आता पटापट हे तळून घेते आणि मग जेवण करायला बसतो आम्ही. तर एवढ्या सगळ्या पोळ्या झालेल्या आहेत. 4-5 चपात्यासुद्धा केल्यात आणि एवढ्या पोळ्या झालेल्या आहेत. चला आता पापड वगैरे सगळं तळून झालं आहे, आता जेवण करतो. भूकसुद्धा लागलेली आहे आता. आणि स्वप्नील बसला नाही जेवायला, ते म्हणलं मी तुमचा व्हिडिओ काढतो, तुम्ही जेवायला बसा. आणि सचिनला व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही, तरीसुद्धा स्वप्नील त्यांचा थोडासा व्हिडिओ घेतलेला आहे. आणि आता आम्ही सगळेजण जेवण वगैरे करतो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल अर्थातच.
चला तर मग हा व्हिडिओ मी इथं संपवते. अर्थात तुम्हाला सुद्धा आवडला असेल, आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बिलकुल विसरू नका. भेटूया पण उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायचा ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, बनवण्याचा प्रयत्न करेन मी. भेटूया पण उद्याच्या. तोपर्यंत बाय बाय.